चला, आजच्या या विशेष विश्लेषणात आपण धीरूभाई अंबानींचा तो थक्क करणारा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास अनुभवूया. रिलायन्स इंडस्ट्रीज आज दर मिनिटाला तब्बल 2 कोटी रुपये कमवते. हा आकडा खरोखरच डोळे दिपावणारा आहे, नाही का? पण विचार करा, एडेनमध्ये कडक उन्हात पेट्रोल भरणारा एक 16 वर्षांचा मुलगा इथपर्यंत कसा पोचला असेल? या यशाचं मुख्य रहस्य दडलंय एका भन्नाट रणनीतीत, ज्याला आपण बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणतो. तेच आज समजून घेऊया. सुरुवातीला येमेनी रियालची चांदी वितळून त्यांनी खात्रीशीर नफा कमावला. डोक्याचा असा अफलातून वापर अगदी दुर्मिळच. स्वतःचं साम्राज्य उभारण्याचं स्वप्न घेऊन ते भारतात परतले. सुरुवात कुठून? तर अवघ्या 350 चौरस फुटांच्या एका छोट्याशा खोलीतून. आणि इथेच त्यांची खरी बुद्धिमत्ता दिसते. सिंथेटिक धागे आयात करण्यासाठी त्यांनी रिप्लेनिशमेंट परवान्यांचा अतिशय शिताफीने वापर केला. इतरांचे न वापरलेले परवाने विकत घेऊन त्यांनी अक्षरशः संपूर्ण भारताच्या सिंथेटिक धाग्यांच्या पुरवठ्यावर एक हाती नियंत्रण मिळवलं. मग पुरवठा साखळीत चक्क एक पाऊल मागे घेत विमल ब्रँड लॉन्च करून त्यांनी थेट दर्जेदार कापड उत्पादनातच उडी घेतली. इथून पुढची गोष्ट तर आणखीनच रंजक आहे. रिलायन्सने चक्क पहिल्यांदाच भारतीय मध्यमवर्गाला IPOमध्ये गुंतवणुकीसाठी खुले आमंत्रण दिलं. हा निर्णय एवढा यशस्वी ठरला की सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या काही महिन्यातच तब्बल 5 पटीने वाढले. पण यश कधीच सोपं नसतं. 1992 मध्ये कोलकाताच्या एका बेअर कार्टेलने शॉर्ट सेलिंगद्वारे रिलायन्सला उद्ध्वस्त करण्याचा मोठा डाव आखला. पण काही अज्ञात खरेदीदारांनी ती सगळी विक्री अशी पचवली की शेअर कोसळण्याऐवजी चमत्कारिकरित्या थेट गगनालाच भिडला. या दणदणीत विजयामुळे काय झालं तर धीरूभाई हे छोट्या गुंतवणूकदारांचे खरे तारणहार म्हणून कायमचे प्रस्थापित झाले. या अफाट साम्राज्याचा खरा पाया म्हणजे बॅकवर्ड इंटिग्रेशनचा सातत्यपूर्ण पाठपुरावा. कच्च्या मालाची संपूर्ण साखळीच स्वतःच्या मालकीची करायची. तयार कापडापासून थेट कच्च्या तेलाच्या रिफायनरीपर्यंत जाण्याचा त्यांचा हा धोरणात्मक आणि उलट्या दिशेचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. कॉर्पोरेट युद्धे, विनाशकारी महापूर किंवा खुद्द अर्धांगवायूचा झटका कशानेही त्यांची महत्वाकांक्षा थांबली नाही. ते सतत पुढेच जात राहिले. आणि अखेर जामनगरमध्ये तब्बल $6 अब्ज महाकाय क्रूड ऑइल रिफायनरी उभारून त्यांनी आपलं सर्वात मोठं स्वप्न साकारलंच. भागधारकांना दिलेला त्यांचा हा विचार अशक्य वाटणारी भव्य स्वप्न पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं महत्त्व अतिशय प्रभावीपणे मांडतो. मग विचार करा, अंबानींची ही अथक महत्वाकांक्षा आणि रणनीती भविष्यातील आपली स्वतःची ध्येय साध्य करण्यासाठी आपण कशी वापरू शकतो?